लेट स्टार्ट. नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करूया. स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. एक्झाम्पल हे केली, पाठ केली तुम्ही ही एक्झाम्पल. ऍसिड टायट्रेशन साठी कोणते यूज करताय? हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड. बेसिक टायट्रंट कोणता आहे? सोडियम हायड्रॉक्साइड. रीड केलं काल तुम्ही? Yes, ma'am. काल कोणतं चालतं आपलं? हायड्रोक्लोरिक ऍसिड. येस मॅम, हे चालतं. आता सल्फ्युरिक ऍसिड. आता सल्फ्युरिक ऍसिडचं स्टार्ट करूया. तर बघा, सल्फ्युरिक ऍसिडचं प्रिपरेशन कसं करायचंय? 0.5 मोलार. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? H2SO4. मॉलिक्युलर वेट 98.08. Then preparation. Add slowly with stirring 27 ml of sulfuric acid to about 1000 ml of water allowed to cool 25 degrees centigrade. 0.5 मोलार सल्फ्युरिक ऍसिड कसं बनवणार आहे? 27 ml 1000 ml मध्ये घेणार आहे आपण. 27 ml. लास्ट लेक्चरला आपण ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रिपरेशन बघितलं होतं बघा. येस मॅम. ऑक्झॅलिक ऍसिड, त्यामध्ये आपण 6.3 ग्रॅम 6.3 ग्रॅमच का घेतलं आपण? मॉलिक्युलर वेट किती आहे? 90. तर 0.5 मोलर सल्फ्युरिक ऍसिड मध्ये किती घेणार आपण? 27 ml in 1000 ml मध्ये. हे झालं 0.5 मोलार सल्फ्युरिक ऍसिड. देन स्टँडर्डायझेशन कसे करणार आहे? Weigh accurately about 1.5 gram of anhydrous sodium carbonate previously heated at about. मी सांगत असताना लिहून घ्या. येस मॅम, लिहितोय. हा, म्हणजे तुम्हाला प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन लक्षात येतील लगेच. Previously heated at about 270 degrees centigrade for 1 hour. Dissolve it in 100 ml of water and add 0.1 ml of methyl red. आपण इथे कोणता इंडिकेटर यूज करणार आहे? मिथाइल रेड इंडिकेटर. Add sulfuric acid slowly from burette with constant stirring. म्हणजे जे आपण 0.5 मोलार सल्फ्युरिक ऍसिडचं जे प्रिपरेशन बनवलंय ते आपण कशात घेणार आहे? ब्युरेट मध्ये. With constant stirring until the solution become faintly pink. Heat the solution to boil, cool and continue the titration. Heat again to boil and titrate further the necessary until the faint pink color is no longer affected by continued boiling. आपण HClचं प्रिपरेशन आणि स्टँडर्डायझेशन कसं केलं? हीट करत करत टायट्रेशन केलं की नाही त्याचं? सल्फ्युरिक ऍसिडचं पण तसंच करायचं आपल्याला. ते टायट्रेशन कशासोबत करणार आहे? सोडियम कार्बोनेट सोबत. समजतंय का सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. Ma'am, repeat करा. 1.5 ग्रॅम
1.5 gram of anhydrous sodium carbonate. त्यामध्ये आपण मिथाइल रेड इंडिकेटर ऍड करणार आहे 0.1 ml. देन नेक्स्ट कॉन्स्टंट स्टरिंग, स्टर करायचं. टायट्रेशन करताना आपण स्टरिंग करतो की नाही, पिंक कलर येतो, परत स्टर केलं की पिंक कलर डिसेबल होतो. हॅलो, माझा व्हॉइस येतोय? येस मॅम Yes, येतोय. ma'am. Yes, ma'am. Ma'am, येतोय. तर ह्यामध्ये कोणता कलर येणार आहे? फेंट पिंक कलर. देन रिएक्शन बघा, सोडियम कार्बोनेट प्लस सल्फ्युरिक ऍसिड. इट गिव्स सोडियम सल्फेट प्लस हायड्रोजन कार्बोनेट. आणि नंतर हायड्रोजन कार्बोनेटची रिएक्शन झाल्यावर 1 मोल ऑफ वॉटर अँड 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड त्यातून इव्हापोरेट होणार आहे. Then next factor calculation, 1 mole of sulfuric acid is equivalent to 1 mole of sodium carbonate. इथे बघा 1 मोल घेतले, रिएक्शन मध्ये किती तिथं 1 मोल ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, देन 1 मोल ऑफ सोडियम कार्बोनेट. देन आपल्याला 1 मोलर सल्फ्युरिक ऍसिड बनवायचं, आपण 1000 ml मध्ये करतोय. त्याचा 105.99 ग्रॅम ऑफ सोडियम कार्बोनेट घेणार आपण. देन 1 ml बनवणार आहेत आपण. 1 ml 0.5 मोलार सल्फ्युरिक ऍसिड, ते किती होणार 0.05299 ग्रॅम ऑफ सोडियम कार्बोनेट. लक्षात आले फॅक्टर कॅल्क्युलेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट बघूया. पोटॅशियम पर मॅग्नेट. Potassium permanganate is based on the redox titration. ते एक्झाम्पल लिहून दिलेत बघा, सेकंडरी स्टँडर्ड, कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन, रेडॉक्स टायट्रेशन. तर ते हे कशावर बेस्ड आहे? रेडॉक्स टायट्रेशन वर बेस्ड आहे. पोटॅशियम परमॅग्नेट आपण किती बनवणार आहे? 0.02 मोलार. 0.02 मोलार बनवणार आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? KMnO4, पोटॅशियम परमॅग्नेट. मॉलिक्युलर वेट किती? 158.03 ही त्याचं मॉलिक्युलर वेट आहे. तर आपण प्रिपरेशन कसं करणार आहे बघायचं. 3.2 ग्रॅम ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट इन 1000 ml ऑफ वॉटर, हीट ऑन वॉटर बाथ. वॉटर बाथ मध्ये आपल्याला हीट करायचं आहे. वॉटर बाथ बघितलंय सगळ्यांनी कसा असतो? No, ma'am. No, ma'am. नो मॅम. बघितला नाहीये का? नाही. No. 1 मिनिट. मॅम स्लाइड खाली घ्यायचा थोडी. दिस इज वॉटर बाथ. आणि हे खाली इथे ट्रायपॉड स्टँड आहे. आणि इथे खाली आपण गॅस ठेवणार आहे. दिसतंय सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. मध्ये आपण वॉटर घेऊन ते हीट करणार आहे. हीट ऑन द वॉटर बाथ फॉर 1 hour. 1 hour आपण हीट करणार आहे. अलाउ स्टँडिंग फॉर 2 days
and filtering through glass wool and store the solution in dark place protected from light. हे सोल्युशन बनवून आपण सोल्युशन बनवून ठेवणार आहे स्टँडिंग फॉर 2 days 2 दिवसासाठी and filtering through glass wool. Then standardization. स्टँडर्डायझेशन कशासोबत करणार आहे बघा आपण पोटॅशियम आयोडाइड सोबत. 25 ml of solution in glass toppered flask, add 2 gram of potassium iodide followed by 10 ml of 1 molar sulfuric acid. इथं आपण कितीचं बनवलेलं सल्फ्युरिक ऍसिड वर बनवलेलं आपण 0.5 ग्रॅम मोलारचं, तर इथं कितीचं बनवायचं आहे 1 मोलार. तर मग तुम्ही कसं बनवणार 1 मोलार साठी किती घेणार 0.5 मोलार साठी किती घेतलेलं आपण वर हॅलो समजते का सगळ्यांना 0.5 साठी किती घेतलेलं आपण 27 हॅलो किती घेतलेलं 27 ml. 27 हा 27 घेतलेलं. तर इथं आपल्याला किती बनवायचं आहे 1 मोलार बनवायचं आहे, तर त्यासाठी आपण किती घेणार 0.5 मोलार साठी तेवढे ml घेतले 27 ml घेतले आपण. तर 1 मोलार साठी किती घेणार ते कॅल्क्युलेशन करा तुम्ही. Then next titrate the liberated iodine with 1.1 molar sodium thiosulfate using 3 ml of starch solution. Starch solution म्हणजे काय आहे इंडिकेटर यूज करतोय आपण starch solutionचा. Starch solution added towards the end of titration and as an indicator. Starch solution आपण काय करणार आहे इंडिकेटर म्हणून यूज करणार आहे. To perform a blank determination and make necessary correction. Blank solution आपण बनवायचं आहे. ते डिटरमाइन केल्यानंतर आपण store protect from light 1 ml of 0.1 molar sodium thiosulfate is equivalent to 0.00361 gram of potassium permanganate. समजले स्टँडर्डायझेशन कसं करायचं आपल्याला तुम्हाला 25 ml. मॅम एकदा रिपीट करता प्लीज. हा 25 ml सोल्युशन इन ग्लास टॉपर्ड फ्लास्क. ग्लास टॉपर्ड फ्लास्क मध्ये 25 ml सोल्युशन घ्यायचं आहे आणि ऍड सोल्युशन म्हणजे कोणतं घ्यायचं आपण वर बनवलेलं ह्याचं पोटॅशियम परमॅंगनेटचं. Then next 2 gram of potassium iodide add करायचं त्यात followed by 10 ml of 1 molar sulfuric acid. 1 molar sulfuric acid 10 ml घ्यायचं त्यात. Then titrate the liberated iodine with 0.1 molar sodium thiosulfate using 3 ml of starch solution added. ते जे सगळं सोल्युशन आपण बनवणार आहे. देन नेक्स्ट त्यामध्ये काय करणार आहे आपण स्टार सोल्युशन ऍड करणार आहे म्हणजे ऍज अ इंडिकेटर म्हणून यूज करणार आहे आपण. पोटॅशियम परमॅंगनेटचा कलर असतो पिंक कलर आणि आयोडीनचा कोणता कलर असतो स्टार सोल्युशनचा डार्क ब्ल्यू कलर असतो. Perform the blank determination and make the necessary correction. Stored protected from light 1 ml of 0.1 molar sodium thiosulfate is equivalent to 0.00361 gram of potassium permanganate. 1 ml 1.1 molar sodium thiosulfate equivalent किती ग्रॅम सोबत असणार आहे 0.003161 ग्रॅम ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट सोबत. समजलं आता हो मॅम. Yes, ma'am. ओके रिएक्शन बघा 2 moles of potassium permanganate is reacted with 10 mole of potassium iodide plus 8 mole of sulfuric acid.
देन गिव्स 5 मोल ऑफ आयोडीन, 5 मोल्स मिळतात आपल्याला आयोडीनचे. अँड देन मॅग्नेशियम सल्फेट, 2 मोल ऑफ मॅग्नी सल्फेट प्लस पोटॅशियम सल्फेट अँड 8 मोल ऑफ वॉटर. तर आपण वर बघितलेलं स्टँडर्डायझेशन प्रिपरेशन करताना पोटॅशियम पर मॅग्नेटचं 3.2 ग्रॅमच का घेतले आपण? मॉलिक्युलर वेट किती आहे त्या पोटॅशियम पर मॅग्नेटचं? 158 मॉलिक्युलर वेट आहे. तर आपण 3.2 ग्रॅमच का घेतलं? तर इथं 5 मोल ऑफ आयोडीनची मिळते आपल्याला, ते 5 न डिवाइड करायचं 158 ला, किती येणार? 3.2. समजलं? Ma'am. ओके. नेक्स्ट बघा, 5 मोल ऑफ सोडियम थायोसल्फेट प्लस आयोडीन सोबत रिएक्ट झाले ते, अँड इट गिव्स सोडियम टेट्राथायोनेट. हे काय आहे? सोडियम टेट्राथायोनेट प्लस 2 मोल ऑफ सोडियम आयोडाइड, 2 moles of sodium iodide. Then next factor calculation बघा, 5 moles of iodine आपल्याला इथे रिएक्शन मध्ये मिळालेली 5 मोल ऑफ आयोडीन दिसते इथं. 5 मोल ऑफ आयोडीन इज इक्विव्हॅलंट टू 2 मोल ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट. Then 1 mole of iodine is equivalent to 0.4 mole of पोटॅशियम पर मॅग्नेट. इथं 5 मोल ला 2 घेतले आपण, तर 1 ला किती? 0.4 येणार. Then next 1 mole of iodine is equivalent to 2 mole of sodium thiosulfate. म्हणजे आयोडीनचा 1 मोल is equivalent to 2 mole of sodium thiosulfate. 1 मोल सोडियम एक मोल आयोडीनचा घेतला तर इज इक्वल टू 2 मोल ऑफ सोडियम थायोसल्फेट. समजते का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. फास्ट होत नाही ना? नाही ma'am. Then 2 mole of sodium thiosulfate is equivalent to 0.4 mole of potassium permanganate. Then बघा आपल्याला कितीचं सोल्युशन बनवायचंय? 2000 ml of 1 molar 2000 ml बनवायचंय 1 molar सोल्युशन. काय आहे हे? सोडियम थायोसल्फेट इज इक्विव्हॅलंट टू 0.4 इंटू हे मॉलिक्युलर वेट आहे 158.03 इज इक्वल टू किती येणार? 63.202 ग्रॅम ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट. आता आपण इथं 2000 ml सोल्युशन बनवलंय 1 मोलार सोडियम थायोसल्फेटचं. देन नेक्स्ट आपल्याला 1 ml बनवायचं 1 ml ऑफ 0.1 मोलार सोडियम थायोसल्फेट इज इक्वल टू 0.003161 ग्रॅम ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट. समजले हे फॅक्टर कॅल्क्युलेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. फॅक्टर कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे, आपण इथं रिएक्शन वरून घेऊ शकतो. जर आता समजा इथं 5 मोल्स ऑफ आयोडीन घेतले आपण, तर इथं किती घेतले आपण पोटॅशियम पर मॅग्नेट? 2 मोल घेतले. तर मग इथं 1 मोल साठी कॅल्क्युलेशन करायचं. इथं किती येणार? 0.4 मोल. देन नेक्स्ट सोडियम थायोसल्फेट. सोडियम थायोसल्फेटचं किती ml सोल्युशन बनवायचं? 0.1 मोलार. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? Na2S2O3. तुम्ही लिहून घेतलाय ना सगळेजण? रनिंग Yes, ma'am. रनिंग म्हणजे तुम्हाला पटकन समजेल.
देन मॉलिक्युलर वेट किती आहे 158.11. तर बघा प्रिपरेशन कसं करायचं ह्याचं. डिझॉल्व 25 ग्रॅम ऑफ सोडियम थायोसल्फेट and 0.2 gram of sodium carbonate in carbon dioxide free water and dilute to 1000 ml with the same solvent. आपण हे मोलार सोल्युशन बनवते. मोलार सोल्युशन बनवते म्हणजे 1000 ml मध्ये डायल्यूट करणार आहे. मोलॅरिटीची डेफिनेशनच ती आहे ना. मोलॅरिटी मीन्स व्हॉट? मोलॅरिटीची डेफिनेशन काय बघितलेली आपण? कोण सांगेल? Number of moles per liter. मोल्स पर लिटर मध्ये आपण डायल्यूट करणार आहे. तर मग इथे किती घ्यायचं आपल्याला 25 ग्रॅम ऑफ सोडियम थायोसल्फेट अँड 0.2 ग्रॅम ऑफ सोडियम कार्बोनेट घेणार आहे आपण. तर हे सोल्युशन कितीचं झालं 0.1 मोलार. देन नेक्स्ट स्टँडर्डायझेशन. डिझॉल्व 0. कशासोबत स्टँडर्डायझेशन करणार आहे बघा आपण पोटॅशियम ब्रोमेट सोबत. Dissolve 0.2 gram of potassium bromate weighed accurately in sufficient water to produce 250 ml. 250 ml बनवले आपण हे. Then next 50 ml of this 250 ml of this solution add 2 gram of potassium iodide and 3 ml of 2 molar HCl and titrate with sodium thiosulfate solution. आपण हे सोल्युशन बनवणार आहे 50 ml ऑफ सोल्युशन. 50 ml सोल्युशन मध्ये ऍड किती करणार आहे आपण 2 ग्रॅम ऑफ सोडियम आयोडाइड ऍड करणार आहे अँड 3 ml ऑफ 2 मोलार HCl. 2 मोलार HCl 3 ml ऍड करणार आहे अँड टायट्रेट विथ सोडियम थायोसल्फेट. सोडियम थायोसल्फेटचे जे सोल्युशन आपण वर बनवले 25 ग्रॅम इन 1000 ml ते बनवलं ना त्यासोबत टायट्रेट करायचं आपल्याला. टायट्रेट विथ सोडियम थायोसल्फेट सोल्युशन युजिंग स्टार्च सोल्युशन. इथं पण आपण कोणता इंडिकेटर यूज करणार आहे स्टार्च सोल्युशन. Added towards the end of titration as the indicator until the blue color is discharged. म्हणजे हे सगळं पूर्ण टायट्रेशन तुमचं जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा कोणता कलर येणार आहे ब्ल्यू कलर. I2 forms iodine forms blue color complex with starch. Restandardization the solution frequently. All of you understand sodium thiosulfate? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Okay, then next बघा sodium सेरिक अमोनियम. सॉरी रिएक्शन बघितलीच नाही ना आपण. हो मॅम नाही बघितली. हा रिएक्शन बघा पोटॅशियम ब्रोमेट प्लस हायड्रोजन आयोडाइड इज गिव्ह टू काय म्हणजे पुढे आपल्याला ह्या दोघांमध्ये रिएक्शन झाले पुढे काय भेटणार आहे हायड्रोजन आयोडाइड प्लस हा Potassium bromide. हॅलो काय म्हणते तुम्ही. हॅलो आवाज येतोय का माझा. Yes, ma'am. इथे काय मिळणार आहे आयोडिक ऍसिड अँड पोटॅशियम ब्रोमाइड. Then next iodate plus 5 mole of iodine plus 6 hydrogen. It gives
3 mole of iodine plus 3 mole of water. Then आपल्याला 3 moles घ्यायचे. Concentration आहे. Concentration of 2 mole. 2 molar sodium thiosulfate plus iodine. It gives काय मिळणार इथं आपल्याला? सोडियम टेट्राथायोनेट. हे काय आहे? सोडियम टेट्राथायोनेट प्लस 2 मोल ऑफ सोडियम आयोडाइड. Then next factor calculation बघा. 6 mole of sodium thiosulfate is equivalent to 3 mole of iodine. इथे बघा, इथे 3 घेतले आपण, म्हणजे इथे किती होणार? 6 मोल इंटू करणार आहे 3 इंटू 2. समजलं? इथं 6 मोल होणार सोडियम थायोसल्फेटचे. Then 6 mole of sodium thiosulfate is equivalent to 3 moles of iodine is equivalent to hydrogen iodide is equivalent to potassium bromate. Then next 6 mole of sodium thiosulfate is equivalent to 1 mole of potassium bromate. Next 6000 ml बनवायचं आपल्याला. 1 molar sodium thiosulfate is equivalent to 167 gram of potassium bromate. 1 ml of 0. आता सोल्युशन बनवायचं आपल्याला 1 ml 0.1 molar sodium thiosulfate is equivalent to 0.00278 gram of potassium bromate. रिएक्शन लक्षात आली? फॅक्टर कॅल्क्युलेशन लक्षात आलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then next ferric ammonium sulfate. Ferric ammonium sulfate बघूया. Ferric ammonium sulfate चा फॉर्म्युला बघा. Yes, ma'am. Yes, ma'am. NH42 CeSO42 0.2 mole of water. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे फेरिक अमोनियम सल्फेटचा. मॉलिक्युलर वेट किती आहे? 632.56. प्रिपरेशन कसं करायचंय बघायचं. dissolve 65 gram of ferric ammonium sulfate with acid to gentle heat in the mixture of 30 ml sulfuric acid and 50 ml of water. Cool filter the solution if turbid and dilute to 1000 ml with water. काय करायचं आपल्याला? 65 ग्रॅम ऑफ फेरिक अमोनियम सल्फेट घ्यायचंय with aid of gentle heat करायचे ते सोल्युशनला in the mixture of 30 ml of sulfuric acid. तुम्ही असं लिहून घेत जावा 65 ग्रॅम ferric ammonium sulfate plus 30 ml sulfuric acid plus 50 ml of water. Cool and filter. Then ते सोल्युशन टर्बिडिटी येते. टर्बिडिटी म्हणजे माहिती आहे तुम्हाला? एखाद्या सोल्युशन मध्ये टर्बिडिटी येते. गढूळ. हा, गढूळ, थोडक्यात गढूळ. and dilute to 1000 ml with water. हे प्रिपरेशन झालं किती? 0.1 मोलार फेरिक अमोनियम सल्फेटचं. देन स्टँडर्डायझेशन. weigh accurately about 0.2 gram of arsenic trioxide. arsenic trioxide सोबत आपल्याला टायट्रेट करायचे. weigh accurately 0.2 gram of arsenic trioxide previously dried at 105 degrees centigrade for 1 hour. एका तासासाठी ड्राय करण्यासाठी ठेवायचे त्याला. and transfer to 500 ml conical flask. कोनिकल फ्लास्क कशा असतात माहित आहे? प्रॅक्टिकलला दाखवलेली मी.
कोनिकल फ्लास्क 500 ml. Yes, ma'am. Yes, ma'am. 500 ml conical flask मध्ये घ्यायचंय. Wash down the entire walls of flask with 25 ml of 8% weight by volume solution of sodium hydroxide. म्हणजे ते कोनिकल फ्लास्क आहे तो सोडियम हायड्रॉक्साइड ने वॉश करून घ्यायचंय. म्हणजे आपण वॉटर ने वॉश करतो तर हे सोडियम हायड्रॉक्साइड ने वॉश करायचंय. टू डिझॉल्व ऍड 100 ml ऑफ वॉटर अँड मिक्स 100 ml वॉटर करून डिझॉल्व करायचंय. Then next add 30 ml dilute sulfuric acid, 0.15 ml of osmic acid solution, 0.1 ml of ferroin sulfate solution, and slowly titrate with ferric ammonium sulfate. हे वरचं प्रिपरेशन कसं करायचं समजलं तुम्हाला? 25 ml of sodium hydroxide ने वॉश केलं, मिक्स करायचं ते सोल्युशन 100 ml वॉटर मध्ये. देन ऍड त्यामध्येच काय ऍड करायचं डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड 0.15 ml 0.15 ml of osmic acid solution and 0.1 ml of ferroin sulfate solution and slowly titrate with ferric ammonium sulfate. Ferric ammonium sulfate जे असणार आहे ते आपलं काय असणार आहे ब्युरेट मध्ये असणार आहे. आणि हे जे प्रिपरेशन करणार आहे ते आपण कशात करणार आहे कोनिकल फ्लास्क मध्ये. Ferric ammonium sulfate solution until the pink color is changed to very pale blue. Add the titrant slowly towards the end point. इथं टायट्रेशन करताना कोणता कलर येणार आहे पेल ब्ल्यू कलर. इथे इम्पॉर्टंट पॉइंटला तुम्ही हे करा हायलाइट करा. आता इथं ह्या स्टँडर्डायझेशन मध्ये कोणता कलर येतोय पेल ब्ल्यू कलर येतोय. इंडिकेटर कोणता यूज केलाय कोणते केमिकल्स हे केलेत आपण यूज केलेत स्टँडर्डायझेशन करताना ते. देन नेक्स्ट रिएक्शन ऑक्सिडेशन झाले बघा इथं. ऑक्सिडेशन रिएक्शन काय असणार याची आर्सेनिक ट्रायऑक्साइड लेक्चर चालू आहे का झालं. इथे रिएक्शन काय बघा आर्सेनिक ट्रायऑक्साइड ची रिएक्शन कशा सोबत झाली 2 moles ऑफ हायड्रोजन. ही रिएक्शन तुम्ही हे करता वाचता नंतर रिएक्शन नाही समजली तर नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया आपण. ओके मॅम. ओके Okay, ma'am. स्टॉप हियर स्टॉप करूया लेक्चर आपण. तुम्ही रीड करा हे रिएक्शन आणि फॅक्टर कॅल्क्युलेशन. ओके मॅम. ओके